साधारणपणे 1970च्या आधीच अमेरिका आणि पाश्चात्य जगतामध्ये चरस, गांजा, LSD ह्याचा सगळा प्रचार प्रसार वाढत होता आणि हिप्पी जमात वाढत होती आणि त्यामुळे काही नवनवीन समस्या निर्माण होत होत्या. साहजिकच देवानंदसारखा कलाकार जो सतत काहीतरी नवीन नवीन शोधायचा, नवीन नवीन चित्रपट काढायचा, तो स्वस्थ कसा बसेल. त्यांनी प्रत्यक्ष काठमांडूला भेट दिली, हिप्पी लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि मग हरे राम हरे कृष्ण हा जो चित्रपट काढला त्यामध्ये हिप्पी जमातीवर, ड्रग्जवर अशा समस्येवर प्रकाश टाकला. आणि ड्रग्ज म्हटलं की साहजिकच त्यातली गाणी कशी असणार, गाणं कुठलं हे तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. गाणं आहे अर्थातच दम मारो दम. आणि अशा पद्धतीचं गाणं म्हटल्यावर आशाबाईंशिवाय कोण गाणार. आणि संगीतही अर्थात ज्याला पाश्चात्य आणि भारतीय संगीताचा योग्य तिथे योग्य मिलाप करणारे पंचमदा RDचं संगीत आणि आशाबाईंचं गाणं. आणि आता आपल्यासमोर सादर करणारे नुपुरा. ऐकूया दम मारो दम. हरे कृष्ण हरे राम, दम मारो दम मिट जाए गम, बोलो शुभ शाम. हरे कृष्ण हरे राम. हरे कृष्ण हरे राम. चाहे जिएंगे मरेंगे हम ना किसी से डरेंगे, हमको ना रोके ज़माना, जो चाहेंगे हम करेंगे. चाहे जिएंगे मरेंगे
हर रात